जे महाराष्ट्र भावांनो भरपूर दिवसापासून आपल्याला लोणावळ्याचा वर्कशॉप घ्यायचा होता आणि काही कारणास्तव माझ्या काही मिटिंग्स होत्या अदर कंट्रीमध्ये, त्यामुळे भावांनो आपण तो पोस्टपोन केला. पण फायनली आपण आज तो वर्कशॉप घेतोय. मॉर्निंगचे 7:30 वाजलेत आणि आपण चाललो आहोत लोणावळ्याला आणि आपले जवळपास 60 ते 70 स्टुडंट लोणावळ्याच्या रिसॉर्टला येणार आहोत. आपला वर्कशॉप कशा प्रकारे आपण घेणार आहोत, काय काय शिकवणार आहोत, त्याचबरोबर भावांनो प्रत्येकाचा फीडबॅक काय ह्या व्लॉगच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्लॉग लास्टपर्यंत बघा. तर चला भावांनो, भेटूया आपण आता डायरेक्ट लोणावळ्यामध्ये. तर भावांनो फायनली आपण आता क्लास घ्यायला चाललोत. जवळपास 1:30 वाजलेत, म्हणजे भरपूर सारा टाइम झालाय. जवळपास माझे 3 ते 4 तास गेलेत, कारण भरपूर स्टुडंट लांबून लांबून आलेत आणि पाऊस पण चालू होता. ठीक आहे, असं काही विषय नाही. आता एंट्री करू आपण. त्याचबरोबर एक भावांनो एज्युकेशन एवढं नेक्स्ट लेवलचं देणार ना, बघायला जर गेलं नाही ह्या वर्कशॉपला स्ट्रॅटेजी एवढ्या खतरनाक म्हणजे खतरनाक देणार. फक्त भावांनो जे कुणी माझे स्टुडंट आलेले ह्यांनी भावांनो ह्या स्ट्रॅटेजी लक्ष देऊन त्याच्यावर काम केलं ना, तर ह्यांना प्रॉफिटेबल ट्रेडर होण्यापासून कुणीच वाचू शकत. थोडा नेक्स्ट लेवलच्या स्ट्रॅटेजी देणार. तर चला बिग कंटिन्यू तुम्हाला मी सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे. सगळे जेवढे काही कन्सेप्ट सांगितले ते कन्सेप्ट पण ह्या व्लॉग मध्ये शेअर करणार आहे. ओके. इथं आलेला प्रत्येक जण एक प्रॉफिटेबल ट्रेडर झाला पाहिजे, याच्या लक्षात. त्याचबरोबर भरपूर जण आले असते, नाही म्हणलं तरी या वर्कशॉपला 500-600 जण आले असते, पण मी लिमिटेडच घेतले. तुम्ही उद्याच्याला चांगला एक नेक्स्ट लेवलचे ट्रेडर झालात तर ह्याचे त्याचे पैसे घेऊ नका. तुमचं जे छोटं कॅपिटल आहे त्याला ग्रो करा. होतंय छोटं कॅपिटल ग्रो होतंय, फक्त थोडा टाइम लागतोय आणि तेवढा टाइम आपण मार्केटला देणं खूप गरजेचं आहे. आणि तेवढा टाइम आपण देत नाही. आपण का देत नाहीत? कारण आपल्या माणसाला एक सवय की आपण मोटिवेट लवकर होतात आणि डिमोटिवेट पण लवकर होतात. आपण टिकून राहत नाही. मी आज तुमच्या समोर काय फक्त मी टिकून राहिलो, परिस्थिती आली त्याचा सामना करीत राहिलो. खरं सांगायला ना, या पाठीमागाच्या 3 महिन्यात थोडं डिप्रेशन मध्ये गेलो. डिप्रेशन मध्ये काय गेलो? कारण मला कोणाचं वाईट नाही व्हावं वाटत. आणि 3 महिने झाले लगातार माझ्या नावाने मॅटर चालू. 500 20,000 होते. तुम्हाला फक्त लालच दिली, आपला माणूस बळी पडला. आणि तो त्यातून विचार नाही करणार की हा खरंच व्हीआयपी ट्रेडर आहे का. त्यानंतर दिल्याच्या नंतर परत फोन लावणार, तुम्ही पैसे का रिटर्न देत नाही ना. आपलं स्कॅनर फक्त आपल्या नावावर चालते. ह्या सगळ्या स्कॅमर लोक आहेत. ह्या स्कॅमर लोकांचा लवकरच बाजार उठणार. आज महाराष्ट्रात भरपूर सारा ट्रेंड आहे, मार्केटचा ट्रेंड आहे. पण हा ट्रेंड नव्हता तेव्हा पण मी होतो, आणि हा ट्रेंड गेला तेव्हा पण मी असणार आहे. माझी जर्नी जवळपास महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसांनी बघितलेली. कारण पहिला कसा होतो, चेंजेस कशा कशा होत चाललेला. सपोर्ट आहे तुम्हाला पण आमचा सोशल मीडियावर. मी म्हणतो मला सपोर्ट करण्यापेक्षा तुम्ही या सोबत मिळून ग्रो करू. सर मी 5,000 रुपयाचं विड्रॉल घेतलेलं आणि घरच्यांनी माझ्याकडनं 10,000 रुपयाची पार्टी घेतलेली.
म्हणजे असं स्क्रीनशॉट वगैरे टाकून नाही खरं तुम्ही काही लागून द्या म्हणजे नाही का एक भाऊ म्हणून छोटा मोठा नाही का तेवढं मी तुम्हाला सहकार्य 100% करणार. बघा तुमच्याकडे म्हणजे एक आहे ना खरंच म्हणजे एक डायमंड चान्स म्हणेन मी, गोल्डन बी नाही डायमंड म्हणेन. हा चान्स मिस केला तर मी म्हणतोय कदाचित एक 5-6 वर्षाची कमाई किंवा 5-6 वर्षाच्या पुढे ना तर कुठेतरी पाठीमागे यायचा. करा ठीक आहे बाबा कम्युनिटी नाही होत तर स्वतःच्या डेव्हलपमेंटवर तुम्ही लक्ष द्या. बाबा आपलं नेमकं चुकतंय काय, आपण काय केलं पाहिजे आणि हे जर तुम्ही जर प्रत्येक जणांनी जर हे विचार जर घेऊन आलात ना तर लय नेक्स्ट लेवल निघतो. त्यांनी फोटो असं खालताना काहीतरी फोटो टाकला, मला लय अभिमान वाटला की बाबा आपल्या स्टुडंटने 200 रुपयाची अंगठी घेतली काय का असं स्वतःच्या कष्टाच्या पैशाची घेतली. आज अंगठी बापाचे त्यांच्या बापाने बाबा त्याला भले 20 लाखाची घेऊन दिली असती पण त्यांनी स्वतःच्या 200 रुपयाची अंगठी घेतली. मला अभिमान वाटला नाही का. आणि आज त्यांची कम्युनिटी आणि येणाऱ्या काही दिवसात खूप नेक्स्ट लेवलने असतात. आमची मम्मी 200 रुपयाला कामाला जाते म्हणून रानात, पप्पा टेलर आहे. सरांमुळे नाही एवढं मोटिवेशन भेटते. ह्या माणसासारखंच करायचंय. मी सांगलीत पण बोललेलो आणि आता पण बोलतोय या माणसासारखंच करायचंय. भले 100% नाही केलं 2% जरी केलं सरात 1% केलं फक्त व्हीआयपी कुणाच्या नावामुळे व्हीआयपी. तू व्हीआयपीचं फॅन आहेस, व्हीआयपीचं फॅन आहेस, व्हीआयपी. माझ्याकडे इंस्टाग्रामला आयडी आहे. माझ्याकडे डीपी पण सरांचा आहे. मोबाईल आणलो नाही मला उद्या सांगतो. माझ्या डीपीला कोण नाही, माझ्या वॉलपेपरला पण फक्त काय व्हीआयपी निखिल सर. माझ्यापेक्षा मोठे होणार तुम्ही फक्त सातत्य ठेवलं पाहिजे. थांबू नका चालत राहा. काय माझ्यापेक्षा 10 पट मोठे होणार 100%. मी सोबत आहे. कुणी म्हणलं ना चल पिये चल विषय संपला. आता मला कोणी मला पिये विचारितच नाही. आल्या विचारत रेल आहे का थांब करू नका. मी म्हणतोय आज मोदी चहा विकत असताना तो एवढ्याच मोठ्या पदावर जाऊ शकतोय. एक बाबा पेट्रोल पंपावर कामाला असणारा पोरग स्वतःच साम्राज्य निर्माण करू शकतंय. रतन टाटा त्यांच्याकडे पण काहीच नव्हतं, त्यांनी एवढं मोठं साम्राज्य निर्माण केलं. मग आपण काय नाही करू शकत. जिंदगी एकच आहे हो. मी तुम्हाला पहिल्यापासून म्हणतो स्वप्न मोठे बघा, फक्त बोलायचंच नाही बाबा की नाही. स्वप्न मोठे असले ना त्यात 2% पूर्ण झाले पाहिजे. बघा मी पण तुमच्या वाणीची एक वर्कशॉपला आलो होतो 12 जुलै मागच्या वर्षी. आता 1-1.5 वर्ष कंप्लीट होईल मला. ज्यावेळेस मी सरांकडे आलो होतो पहिले त्यावेळेस मला ट्रेडिंगचा टीम माहित नव्हता. फक्त एक करायची जिद्द होती की मला ट्रेडिंग करायची व्हा. कारण स्वतः मी एक BHMS डॉक्टर आहे, सेकंड इयरला आता. तर मला माहिती बाबा डॉक्टर वगैरे करून सर आपण एक लक्झरी लाईफ नाही जगू शकत. त्यामुळे मी सरांचा लोणावळ्याचा वर्कशॉप केला. त्यानंतर अकाउंट वगैरे उडाले माझे होल्ड ट्रेडिंग करून. सरांचा प्रॉपर सपोर्ट होता, मला सगळ्या गोष्टी गाईड केल्या सरांनी. मग प्रॉपर आता मी एकच ठरवलं होतं की बाबा आपण ड्युटी करतो कोणती, तर ड्युटी करत असताना जे आपण 8 किंवा 10 घंटे ड्युटी करतो कुठे जावा, तर आपण मार्केटला 8 घंटे कोण देतो इथं बसलेल्यापैकी. मला नाही वाटत कोणी 8 घंटे मार्केट वॉच करत असेल. तर त्या हिशोबाने मी बघितलं की बाबा 8 घंटे जाऊ दे पण 4 घंटे डेली मार्केट वॉच करायचं. आणि सरांसोबत कॉन्टॅक्टमध्ये राहिलो शेवटपर्यंत. तर नक्कीच आता थार बुक केलेली आहे, लवकर येणार. त्यामुळे सगळ्यांना सांगतोय मी की मार्केटला फक्त एक पैसा म्हणून बघू नका, एक बिझनेस म्हणून बघा. सर्वात आधी तर सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. सरांनी आपल्यासाठी एवढा म्हणजे
आपल्यासाठी त्यांनी त्यांचा किमती वेळ काढलाय. म्हणजे त्यांना दुसरीकडे जायचं असताना, दुबईला जायचं असताना त्यांनी आपल्याला वेळ दिला. कारण की आपण शिकावं म्हणून या गोष्टी मार्केटच्या. काही गोष्टी आहेत मराठी माणसं म्हणजे आपल्यासाठी धावून येतात, हे सरांकडे बघूनच कळालं आज आपल्याला. कारण आतापर्यंत असा कोणी इन्फ्लुएन्सर बघितला नाही जो एवढा म्हणजे टच मध्ये आपल्याला शिकवतोय कोणती गोष्ट. तर मग फक्त सरांची सपोर्ट पाहिजे ना आपल्या सर्वांना, आणि तुम्ही पण सर्वांनी मनावर घ्या काही गोष्टी. सर्वजण आपण सक्सेसफुल होईल सरांच्या आशीर्वादाने. भावानो, आज मी इथं जे उभा आहे तुमच्या समोर फक्त आणि फक्त निखिल सरांमुळे आहे. कारण मिरज पूर्व भागात जेवढ्या गावात मी जातोय ना, फक्त निखिल सरांमुळे ओळखतात मला. फक्त व्हीआयपी ट्रेडरचा फॅन आहेस, व्हीआयपी ट्रेडरचा फॅन आहेस. 2 वर्ष असल्यापासून फक्त सरांमुळे माझं नाव आहे. शपथ काय नाही भावानो, माझं काहीच नाही. मी मिरजच पाऊल ठेवलं, फक्त मला व्हीआयपी ट्रेडर निखिल सरांमुळेच ओळखतात. आणि ह्याच्या पुढे पण निखिल सरांमुळेच ओळखणार हे मला माहित आहे. फक्त एवढं डोक्यात आहे, मिरज पूर्व भागात फक्त माझंच नाव लिंगनूर गावात निघलं पाहिजे ट्रेडर म्हणून. एवढंच मला बनायचं आहे आणि मी 100% बनवणारच. सरांची मी युट्यूबला व्हिडिओ बघितले. त्यानंतर त्या व्हिडिओमध्ये मला बरंच का समजलं. आणि मी ऍक्च्युली ट्रेडिंगमध्ये 2 वर्षापासून काम करतोय, पण 2 वर्षामध्ये कधी सक्सेस भेटलं पण नाही आणि कधी ग्रो पण भेटलं नाही. त्यानंतर मी आता जस्ट सरांना 1 वीक पासून फॉलो करतोय. आणि फॉलो केल्यापासून जे समजलंय, जे नॉलेज भेटलं ते एकदम जबरदस्त आहे. कारण आतापर्यंत मी जवळपास 4 ते 5 मीटिंग घेतलेत पूर्ण दिवसाच्या. पण जे काही नॉलेज भेटलं ते एकदम विचित्र होतं. काही समजलं नाही आतापर्यंत. पण अजून जे मी काल पाहिलं आणि आज पाहिलं ते पूर्ण वेगळं होतं, एकदम जबरदस्त. 2 दिवस आपण जे ट्रेनिंग सेशन घेतलं सरांचं, ते अतिशय फार चांगल्या सुंदर पद्धतीने त्यांनी आपल्याला समजून सांगितलं आणि मलाही समजलं. तर मी असं ठरवलं की आपल्या महाराष्ट्रामधून म्हणजे पुणे जिल्ह्यामधून मराठी माणूस जर ट्रेडिंग शिकवत असेल तर आपण जायला काय हरकत नाही. ऍक्च्युली मी 2-3 वर्ष ट्रेडिंग करतो, पण असंच आपलं लावला ट्रेड, ठेवला मागे घातला सेल, पण प्रॉफिट मध्ये होतो. म्हणून म्हणलं युट्यूबला पाहिलं, ह्याला आपलं तुम्हाला पाहिलं तर भेटून आलं प्रत्यक्षात. सरांचं जे ज्या पद्धतीनं सर शिकवतात, म्हणजे आपलं मराठी टच एकदम, त्यामुळं खूप फायदा आला. आणि याच्या अगोदर कोर्स केलेले ते सगळे इंग्लिशमध्ये आणि सगळे डोक्यावरनं जायचे. पण सरांच्या त्या ज्या पद्धतीनं सर शिकवतात त्यामुळं खूप गोष्टी क्लिअर झाल्या. आणि त्यानंतर मग आता मी प्रॉफिटमध्ये आलोय. शिकायला मला चांगलं मिळालं माहिती. बाहेर जर शिकलो मग काहीच कळालं नाही. ते फक्त 2 दिवस म्हणजे मी चांगलं शिकलो. मी जर पुढल्या वर्षी येईन तर चांगलं म्हणून येईन मी. मी 2.25 लाख रुपये 15 दिवसामध्ये फायद्यात आहे फक्त सरांचं लाईव्ह स्ट्रीमिंग ऐकून. आणि वर्कशॉप कसं वाटलं सर? वर्कशॉप खूप छान वाटलं. सरांची लाईव्ह स्ट्रीम ही बघतो मी, आणि स्ट्रीमवरती एवढा रिझल्ट भारी भेटताना इथं आल्यानंतर सर एवढं गाईड करतील का नाही असं काय वाटलं नव्हतं. कारण की सर थायलंड आणि दुबई हे देश फिरतात, आणि यावर आल्यावर इथं सर आमच्यासारख्यांना बारक्यांना काय सांगणार असे वाटत होते. पण इथं आल्यानंतर समजलं की सर स्वतः इथे येऊन स्वतः इतकं भारी गाईड करतात ना, एवढं छान वाटलं की पुढच्या वेळी यायचं इथं झालं तर 100% प्रॉफिटेबल ट्रेडर म्हणूनच इथं येणार. आणि ओव्हर ट्रेडिंग जास्त होती इथं माझी, पण आता सरांच्या इथं आल्यानंतर सरांनी सांगितले ओव्हर ट्रेडिंग करू नका, आणि जे रूल्स आणले ते फॉलो केल्यानंतर 100% प्रॉफिटेबल ट्रेडर होऊ शकतो. म्हणून मी सरांची मागची हे केली, शेवटची बॅच, लास्ट ऑफलाईन बॅच केलेली आलो वर्कशॉपमध्ये. तर खूप काय शिकायला भेटलं 2 दिवसात. आणि सर पण बीडचे हक्काचा मराठी माणूस म्हणजे हा व्हीआयपी ट्रेडर. म्हणलं आपण आता वर्कशॉपला जाऊ. वर्कशॉपमध्ये आलो, सरांच्या स्ट्रॅटेजीज पाहिल्या. मी 2 तास पासून बॅक टेस्टिंग करत होतो स्ट्रॅटेजीला, आणि एवढ्या नेक्स्ट लेवलचे वर्क होतात ना. फक्त एकच आहे, ओव्हर ट्रेडिंग नाही केली ना. आणि सरांना मी कॉन्फिडन्स देऊन सांगतो, 6 महिन्यात आपण दुबईला सोबत काम करू. कॉन्फिडन्स प्रत्येकाचा. पण सरांची लाईव्ह स्ट्रीमिंग बघून थोडाफार कॉन्फिडन्स झाला मला. त्याच्यानंतर मग आता वर्कशॉप जॉईन केलंय, इथून पुढे ट्रेडिंग चालू करणार. बरं, आता कॉन्फिडन्स आला का? आलंय. तर माझा अकाउंट होता $150. मी सरांच्या स्ट्रॅटेजीवर काम करून $300 पर्यंत नेलेलं आहे. पण याच्या पुढे अजूनही चांगलीकडे नाना असा मेंटर असला तर कोणताही विद्यार्थी का नसो सक्सेसफुल होणारच. माझी बॅच फेब्रुवारीची होती, आणि या सरांसरोबर एकच सांगणं आहे, त्यांचं जसं नाव व्हीआयपी आहे तसं या 2 दिवसात कळालंय यांचा स्वभाव पण व्हीआयपी आहे. 2 दिवसामध्ये जे उठणं बसणं झालंय ते एकदम फ्रेंडली हे झाले. त्यामुळे हा मेंटॉर, हा सगळं जरी चुकलं असलं आयुष्यामध्ये तर मेंटॉरने एवढा 1 नंबर बरोबर केले आपण, हेच एवढं सांगतो. सरांचं नाव जसं मी लय ऐकलंय, पण मी पहिल्यांदा सरांशी भेटतोय इथं. त्यांच्या वर्कशॉपला पहिल्यांदा आलोय मी. खूप भारी वर्कशॉप मला आवडलं, कारण की मी फर्स्ट टाइम कुठल्या वर्कशॉपला आलेलो आहे. आणि ते पण सरांनी एवढं गाईड केलंय, एवढं सांगितलंय जे की डोक्यात बसलेलं आहे. तर खूप भारी वाटलं पहिल्यांदा त्यांना भेटून, खूप आनंद झाला. थँक्यू सर. थँक्यू सो मच सर.
युट्यूबवर पाहिलं होतं सरांचं फक्त एकच हे होतं व्ही आय पी म्हणजे नंबर 1 पहिल्यापासून नंबर 1 आणि शेवटपर्यंत नंबर 1 राहणार. हा वर्कशॉप सर एकदम छान आणि एकदम मस्त झाला. प्रॉफिटेबल झाले पाहिजे. हो सर. तर मी एकच म्हणेन का मार्गदर्शक असावा तर निखिल सर सारखा. बस. थँक्यू सर. तर मला इथं आल्यावरच वाटलं नाही बाबा की मराठी माणसाचा हक्काचा ट्रेडर म्हणजे आपला निखिल घोडके सर. इथं आल्यावरच कळालं मला. थँक्यू सो मच. ओके. क्लासेस करू करू आणि लॉस करू करू अक्षरशः थकलो होतो मी. म्हटलं आता ट्रेडिंग सोडून देऊ. पण मागच्या 1-2 महिन्यापासून बंद होतं. मग तेव्हा मला युट्यूबला तुमचा व्हिडिओ दिसला. व्हिडिओ दिसल्यावर मला वाटलं तुमचा बोलण्याचा जो कॉन्फिडन्स आहे ते पाहून असं वाटलं की हा माणूस आपला लॉस कव्हर करू शकतो किंवा आपल्याला प्रॉफिटेबल बनवू शकतो. म्हणून मग मी आता परत एकदा ट्रेडिंग स्टार्ट करायचा हे केला, निर्णय घेतला आणि हा वर्कशॉप केल्यानंतर असं वाटतं की आता सुरळीत होईल सगळं. फक्त जे रूल रेग्युलेशन आहेत, ज्या स्ट्रॅटेजी आहेत त्या प्रॉपर जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच एक चांगला प्रॉफिटेबल ट्रेडर बनणार. काय आधीच्या चुका केल्यात त्या चुका अपडेट करा. तुमचा लॉस झालाय त्या लॉस मधून तुम्हाला भरपूर काही गोष्टी शिकलात आणि त्या चुका परत करू नका. नेक्स्ट लेवलने सर पण प्रॉफिटेबल ट्रेडर बनतील. जी उमेद घेऊन आलते ती 100% होणार. फक्त मेहनत प्रामाणिक असणं गरजेचं आहे आणि सर करणार मेहनत. आजपर्यंत जेवढे क्लासेस केले सगळ्या क्लासेस मध्ये त्या टीचर लोकांचा फोकस असते फीज घेण्यावर. फीज घेतात आणि सपोर्ट रेजिस्टन्स XYZ काही पण शिकून 1 महिना घालून पाठवून देतात. पण इथं तसं नाही झालं. जेवढं मी स्ट्रगल केला म्हणजे मी 16 तास बसमध्ये होतो आणि आता संध्याकाळी परत 16 तास बसून जायचंय मला. 7-8 वाजता गाडी आहे. तर जो स्ट्रगल केला 2 दिवस तो साध्य झाला असं मला वाटतं. मी जानेवारीमध्ये ऑनलाईन सरांचा क्लास केला. 500चं अकाउंट मी 3000 वरती पण नेलं सरांच्या स्ट्रॅटेजीनी. गेल्या 1-1.5 महिन्यापूर्वी बघितलं सरांचं सोशल मीडियावरती, इंस्टाग्रामवरती व्हिडिओ वगैरे. तिथूनच माझ्या एवढा अंगावर काटा येत होता सरांचे व्हिडिओ बघताना. सरांचे व्हिडिओ बघितल्यापासूनच माझ्या अंगात नाही ना असं ते असतं ते एखादं कॉन्फिडन्स तो तयार झाला. त्याच वेळेस मी ठरवलं की सरांकडनं काही ना काही शिकण्यासारखं आहे. हे ट्रेडिंगचा पण मला माहित नव्हता. 1 महिन्यात मी क्लास केला. सरांना पण माहित असेल क्लास, त्यांच्याकडे मागची बॅच केलेली आहे. एवढंच सांगतो की ट्रेडिंग हे कॉन्फिडन्सने करा आणि धीर सोडू नका. प्रॉपर स्ट्रॅटेजीवर करा. आजपर्यंत कोणाचा रुपया घेतला नाही इन्व्हेस्टमेंट आणि तुम्ही पुढेही कधी घेणार नाही. गरज लागलीच नाही आपल्याला कारण आपली शून्यातून सुरुवात झालेली याच्या लक्षात. त्यामुळे तुम्हीही कधी कुणाकडून इन्व्हेस्टमेंट घेऊ पण नका आणि देऊ पण नका. ठीक आहे. फायनली भावांनो आपला वर्कशॉप झालेला आहे आणि नेक्स्ट लेवलचा वर्कशॉप होता. आपण इथं कम्युनिटी पण क्रिएट केलेली. त्याचबरोबर भावांनो तुम्हाला पण काही डाऊट असेल काय असेल बिंदास भेटत जावं. खरंच नेक्स्ट लेवलचा वर्कशॉप झाला. त्याचबरोबर लॉग माझ्या लक्षात नव्हता पण तरी पण म्हटलं की नाही आपल्याला काही ना काही टाकायचं म्हणजे आपली युट्यूब फॅमिली लॉगची वाट बघते. कारण भरपूर वेळेस लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये पण म्हणलेलं मी की व्लॉग येणार आहे. फायनली लवकरच अपलोड करू. फक्त तुमचं प्रेम राहून द्या असंच कायम आणि येणाऱ्या काही दिवसात आणि आपण आपल्या मराठी बांधवांसाठी खूप काही करणार आहोत. ठीक आहे. धन्यवाद.